आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर तुम्ही व्यासपीठावर असं म्हणत असाल की हो अशा प्रकारची दडपशाही सुरू आहे, तर मग तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून? मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। पुण्यामध्ये दादागिरी घुसली आहे, उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतो, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या चर्चा सुरू झाल्या। फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? पुण्यातल्या उद्योग विश्वात कोण दादागिरी करतंय? असे प्रश्न आता विचारले जात आहेत। दुसरीकडे रोहित पवारांनी कोणता दादागिरी करतो याचं नाव लवकरात लवकर जाहीर करावं असं देखील म्हटलंय। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल, ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्यावे लागतील, त्यातनंच तो कॉम्पिटिटिव्ह होणार आहे। पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल। दादागिरी पुढे चालेल। हे बघा, अनेक वर्षांपासून हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत, काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे, आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे। याच्यात दडपशाही केली जाते आणि ह्या सर्व कंपन्या मग कुठेतरी घाबरून, कारण ह्याला गुंडाशाही आपण म्हणतो, याला झुंडशाही आपण तिथं म्हणतो आणि एक्स्ट्रॉशन सुद्धा तिथं म्हणू शकतो, आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आणि पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, चाकणला सुरू आहे, इतरही सर्व मोठ्या MIDC आहेत तिथं असे प्रकार सुरू आहेत। आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर तुम्ही व्यासपीठावर असं म्हणत असाल की हो अशा प्रकारची दडपशाही सुरू आहे, तर मग तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून? आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या विभागाकडे नाही तर त्यांच्या नेत्याकडे हा विभाग आहे, मग ते तिथं काय करतायत, त्यांचे नेते तिथं काय करतायत, मंत्री तिथं काय करतात? आणि योगायोगाने बघा, कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजितदादा होते, कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। तसा हा जिल्हा पालकमंत्री म्हणून अजित पवार आहेत या जिल्ह्याचे, आणि असं असताना फडणवीसांनी इथे येऊन पुण्याबद्दल असं बोललं, तर यात काही वेगळं आणखी दिसतं का तुम्हाला? कुठेतरी टोमणाबाजीच असेल, हेच तुम्हाला सांगतो। यांच्या ज्या कुरघड्या चालल्यात ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या, म्हणजे भाजपच्या, अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं झालं असं ते दिल्लीला गेले, नाहीतर साताऱ्यामध्ये त्यांच्या गावी गेले, तर एकच अख्ख्या महाराष्ट्राला कळतं
की या तिन्ही पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल, आणि मग तिथं कुठेतरी एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या तिन्ही पक्षाचं हे जे काय रुसणं फुगणं हे जर आपण बघितलं, नाही तर कुरघुड्या बघितल्या, कुठं ना कुठं तरी अजितदादांनाही चीड येत असावी, एकनाथ शिंदे साहेबांना चीड येत असावी, पण या नेत्यांना काय होतं याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला या कुरघड्यांची कुठंतरी कीव यायला लागलेली आहे, त्रास व्हायला लागलेला आहे, विकास कुठंतरी तिथं खुंटलेला आहे. त्यामुळे अशी टोमणेबाजी करण्यापेक्षा तुम्ही ऍक्ट करा, तिथं काम करा. आणि दादांचं कसं आहे, कदाचित ह्या गोष्टी दादांना माहिती सुद्धा नसाव्यात, पण दादांबरोबर असणारे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं कामच आहे स्क्रॅप नाही तर लेबर कॉन्ट्रॅक्ट. आणि दादांच्या भोवती जी गर्दी दिसते ना, ते गरीब कमी, सामान्य लोक कमी, सामान्य कार्यकर्ते कमी, आणि हे असे पैशाली बल जास्त मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा, त्यांचा अंदाज घ्या, आणि त्यांचे कुठं कुठं कॉन्ट्रॅक्ट आहे याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर 70% MIDC मध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि BJPचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत. आता झालं असं, नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन नाही तर पैसे काढण्याचा त्यांच्या उखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या आहेत. म्हणजे मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजप सुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा आणि सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या पाहिजे अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. दरम्यान याआधी देखील MIDC मधील व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आता या दादागिरीचा उल्लेख करून फडणवीसांचा इशारा नेमका कोणाला आहे असा प्रश्न विचारला जातोय.